विष्णू सहस्त्रनाम चिंतनमाला श्लोक 85 पर्यंत बघून झालेत आपले. आता श्लोक 86 त्यातली सगळ्या नामांची आपण एकेका नामाचं विवेचन बघतोय. आधी श्लोक वाचूया. स्तव्यस्तव प्रिय स्तोत्रम स्तुतिस्तोतारण प्रिय पूर्ण पूरयिता पुण्य पुण्यकीर्तिरनामयः. या श्लोकातलं पहिलं नाम आणि क्रमाप्रमाणे 679 नाम बघतोय आपण. स्तव्यः ओम स्तव्याय नमः. सर्वैः स्तूयते न स्तोता कस्यचित् इति स्तव्यः. सगळ्यांकडून तो स्तवला जातो. स्तवला जातो म्हणजे स्तवन स्तुती करण्यायोग्यच तो आहे परमात्मा, असं भाष्य केलेलं आहे. आणि त्याचा अर्थही तोच आहे. स्तव्यः म्हणजे स्तवन करण्यायोग्य, ज्याला सर्व स्तुती अर्पण होतात असा. कारण तो स्तुती करण्यास सर्वथा योग्य आहे, परंतु त्याचेकडून स्तुती केली जाईल असे त्याच्यापेक्षा श्रेष्ठ कोणीही नाही. श्री विष्णू दिव्य गुणांना प्रकाशित करण्यास हे विष्णू सहस्रनाम स्तोत्र आहे. श्री विष्णूच्या सगळे दिव्य गुण आता या विष्णू सहस्रातून सांगितले गेले आहेत. श्री विष्णू हे स्तवनीय आहे, प्रशंसनीय आहे. सर्व जलोघांचे परायण जसा समुद्र, तसा स्तुती मात्राचा विषय तो एकच परमात्मा होय. ज्या चित्सूर्याच्या अंशापासून ही चराचर सृष्टी उत्पन्न झाली आहे, ज्याच्या प्रेरणे ती जगत आहे आणि ज्यातच शेवटी ती विलीन व्हायची आहे. ज्याच्या प्रेरणेने ही सगळी सृष्टी जगत आहे त्या आणि त्याच्यातच पुढे विलीन होणार आहे, प्रलीन होणार आहे, त्या परमात्म्याहून अधिक स्तुत्य दुसरे काय असू शकेल. म्हणून तो परमात्मा स्तव्य म्हटलेला आहे. आपल्याला जगात जे जे प्रशंसनीय आढळते ते सारे या आत्मशक्तीपासून उत्पन्न झालेले, त्या आत्मशक्तीच्याच प्रेरणेने टिकून असलेले आहे. अशा स्थितीत तुम्ही एखाद्या वीरांची, विद्वानाची, कलावंताची, श्रीमंतांची व सेवकाची जी स्तुती करता ती सगळी त्या परमात्मा शक्तीचीच होय. गीतेमध्ये भगवंतांनी म्हटलेच आहे की सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकम तेषां बुद्धियोगम ददामी. जे नित्य प्रीतिपूर्वक माझे भजन करतात अशा माझ्या भक्तांना मी नेहमी बुद्धियोग देतो, किंवा सगळ्या प्रकारची बुद्धी, कला, सर्व संपन्न, गुणसंपन्न मी सगळं त्यांना देतो. वीरांना देतो म्हणजे वीर सुद्धा पराक्रमाची, सामर्थ्याची जणू पूजाच करतात, आणि ही पूजा म्हणजे परमात्म्याची. विद्वानांची स्तुती जी आहे, विद्वानांची जी स्तुती करतात ती सगळी परमात्मा शक्तीची म्हटली. कारण विद्वानांना जी दिलेली बुद्धी आहे, जे ज्ञान आहे, ते सगळं जणू परमात्म्याकडनंच त्यांना मिळालेलं आहे. कलावंत सुद्धा, एखादा कलावंत जेव्हा असतो तेव्हा त्याच्याकडे ज्या सगळ्या कला असतात त्यासाठी त्यांनी घेतलेले सगळे परिश्रम असतात, हे सगळे त्याला पूर्वसंचितानुसार त्याला मिळालेलं असतं. श्रीमंत म्हणजे धन, सगळं धनसंपत्ती, सगळ्या प्रकारची धनसंपत्ती त्याला मिळालेली असते. हेही परमात्म्याचीच दैवी देणगी आहे. सेवकाची स्तुती, जो सेवक असतो, जो सेवा करतो, सेवाभाव त्याच्याजवळ असतो. कारण कुठल्याही प्राणीमात्रांची सेवा ही जणू ईश्वर सेवा या भावनेने तो जेव्हा सेवक कोणाची सेवा करतो ती सगळी मग त्यांच्या सगळ्यांची स्तुती केली जाते. वीरांची, विद्वानांची, कलावंतांची, श्रीमंतांची, सेवा देणाऱ्या सेवकांची जी स्तुती केली जाते ती जणू काही त्या परमात्मा शक्तीचीच शक्ती त्यांना मिळाली आहे, म्हणून त्या जणू परमात्मा शक्तीचीच ही स्तुती होय. या सगळ्या व्यक्ताकाराच्या मागे उभ्या असलेल्या त्या अव्यक्त सूत्रधाराची आहे. हे जे दिसतंय, सृष्टी दिसतंय, विश्व दिसतंय, या विश्वामध्ये जे जे काही चांगलं आहे, जे जे काही आहे ते सगळं त्या व्यक्ताकार जे आहे सगळं त्याच्या मागे कोण आहे, तो अव्यक्त सूत्रधारच होय. कोण? तो परमात्मा, त्याला अव्यक्त म्हटलेला आहे. तोच सूत्रधार आहे, तोच हे सगळं करतो, घडवून आणतो. क्रांतदर्शी कवी त्याला आपल्या दिव्य दृष्टीने पाहत असतात. सामान्य जीव त्याला पाहत नाही. ते आपल्या आईबापांना म्हणजे आईवडिलांना म्हणजे जन्मदाते जे आहे ते समजतात. गुरूंना
ज्ञानदाता मानतात. सामान्य जीव जे असतात ते माझे गुरु म्हणजे माझे ज्ञानदाते आहे. पण हे सगळं भगवंताकडूनच गुरूंना मिळालेलं असतं जणू काही, आणि गुरुच आपल्या शिष्याला सगळं ज्ञान देत असतात. धन्याला अन्नदाते म्हणतात. परंतु या सर्व स्तुतीचं भाजन खरोखर तो अव्यक्त मूर्तीच असतो. आई, बाप, गुरु, स्वामी इत्यादी जेही सारे देव म्हणजे पूज्य हितकर्ते, त्यांना केलेला नमस्कार हा शेवटी परमात्म्यालाच पोचतो. आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कार केशवम प्रति गच्छति, जे म्हटलेलं आहे ते यासाठीच आहे. ज्याप्रमाणे आकाशात पतितम तोयम, तोयम म्हणजे पाणी, आकाशातून पडलेलं पाणी, यथा गच्छति सागरम विविध नद्यांमधून प्रवास करतं किंवा समुद्राला विविध नद्यांमधून प्रवास करीत शेवटी समुद्रालाच मिळतं. गच्छति सागरम म्हटलंय तसं त्याप्रमाणे सर्वदेव नमस्कार, सगळ्या देवांना केलेला नमस्कार केशवम प्रतिगच्छति, शेवटी त्या केशवाकडेच पोचतो. केशव म्हणजे श्री विष्णू, श्री नारायण, तोच परमात्मा होय. यामध्ये परमात्म्याची सर्व व्यापकता सूचित होते. समर्पण भावनेने केलेला नमस्कार हा आपल्या गंतव्यापर्यंत पोहोचवतोच. अगदी तसाच जसे सर्व प्रवाह समर्पित होण्यासाठी सागराला जाऊन मिळतात, त्याप्रमाणे भक्त आत्मसाक्षात्काराच्या मार्गावर आंतरिक शांती आणि पूर्णता, आध्यात्मिक प्रगतीचा अनुभव करू शकतो. वेदात नाना देवतांच्या रूपाने परमात्म्याचीच परोपरीने स्तुती केलेली आहे. पहिल्याच मंत्रात त्याला ईड्य म्हटलेलं आहे. ईड्य म्हणजेच स्तव्य, प्रशंसनीय असा. ईड्य हे विशेषण आहे आणि म्हणून ज्याची पूजा किंवा सन्मान केला जातो, प्रशंसा केली जाते, ज्याची स्तुती केली जाते, म्हणून वेदांमध्ये जे ईड्य शब्द आलेला आहे, नाना देवतांच्या रूपाने परमात्म्याची परोपरीने स्तुती केली जाते अशा अर्थाने. महिमा मंडित, ज्याची महिमा, ज्याचा महिमा, याचं दिव्य गान गायलं जातं, ते ईड्य या रूपाने तिथे स्तुती केलेली आहे. आणि स्तव्य, परमात्मा कसा आहे, स्तव्य आहे, प्रशंसनीय आहे, स्तुती करण्यायोग्य आहे आणि म्हणूनच तो सगळ्यांकडून स्तवला जातो. श्लोक 680 नाम बघतोय. स्तव प्रिय. ओम स्तव प्रियाय नमः. सर्वैः स्तूयते अतएव स्तव प्रिय. सर्वांनी केलेली त्याची स्तुती त्याला आवडते, म्हणून तो स्तव प्रिय असं एक त्याचं नाम आहे. भक्ताच्या हृदयातील प्रेमळ स्तोत्र गायनाने ज्याला आवाहन केले जाते असा तो स्तव प्रिय. जेव्हा भक्त परमेश्वराची स्तुती करतात तेव्हा ते करताना अत्यंत तन्मय होऊन जातो भक्त. तेव्हा तो विषय, भावना, अगर विचारांशी आसक्त झालेले त्याचे शरीर, मन, बुद्धी हळूहळू शांत होऊ लागतं. अशा शांत अवस्थेत अत्यंत भक्तिपूर्ण अंतःकरणाने भक्त भगवंताच्या स्वरूपाशी, आत्मस्थितीशी एकरूप होत जातो. त्या अवस्थेमध्ये भक्त आपल्या अवस्थेतून उच्च अवस्थेत येतात व जाणीवेच्या दिव्य स्वरूपात परमात्मा नारायण स्वरूपात प्रवेश करतात. परमात्मा खरोखरच स्तवार्ह आहे. स्तवार्ह म्हणजे स्तुती करण्यायोग्य असाच आहे. इतकंच नव्हे तर तो स्तवप्रियही आहे. नाहं वसामि वैकुंठे योगिनां हृदये न च मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. भगवान म्हणतात, हे नारदा, मी नाहं वसामि वैकुंठे, मी वैकुंठात राहत नाही. न योगिनां हृदये च, योग्यांच्या हृदयात पण नाही. मद्भक्ता यत्र गायन्ति, माझे भक्त जेथे गायन करतात, माझी स्तुती करतात, स्तवन करतात, स्तोत्र गातात, तत्र तिष्ठामि, तिथे मी राहतो. यातला हा भाग महत्त्वाचा सांगितलाय की मी तिथेच राहतो जिथे माझे भक्त माझे संकीर्तन करतात. श्रद्धा आणि प्रेमपूर्वक जे माझे गुणगान करतात, भजन, पूजन, स्तोत्रादींनी माझेच गायन करतात, तिथे माझा नित्यवास असतो. भगवान एक महान परमेश्वर आहे. त्याने जे काही आम्हाला दिले आहे
त्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भगवंताचे गुणगान गावे. त्याने मनाला शांती, समाधान मिळते, एक सकारात्मकता आपल्यात येते. अशी भगवत स्तुती, प्रार्थना, आराधना करण्याने मनाची एकाग्रता वृद्धिंगत होते. जीवनातील ताण, तणाव, चिंता कमी होतात. जीवनदृष्टी त्यातून आपोआप मिळत जाते. भगवंत असा स्तुतिप्रिय असल्यानेच तो अशा भक्तात आंतरिक बदल घडवून आणतो. परमात्मा हीच एक सद्वस्तू असल्यामुळे तोच एक स्तव्य आहे. स्तव्य म्हणजे स्तुती करण्यायोग्य. त्या सताला म्हणजे सद्वस्तू म्हणजे तो परमात्मा, त्याला सत्यच स्वभावतः प्रिय असणार आणि म्हणून तो काय आहे, स्तवप्रिय होय किंवा म्हटलं आहे. पण हा स्तव असा आहे की तो स्तुती केली तरी तो काय म्हणू ज्याला प्रिय भक्तांना आवडतोच. त्याची स्तुती केली तर असे भक्तही त्याला आवडतात. किंवा निंदा केली त्याची तरीही त्याला ती आवडतेच. कारण त्या निमित्ताने की होईना, निंदा करता करता का होईना, भगवंताचं नाम त्या शत्रूच्या म्हणजेच दुष्ट व्यक्तीच्या मुखात असतंच. या निमित्ताने का होईना, निंदा करता करता का होईना. आणि स्तुती करणाऱ्या भक्त तर त्याला आवडतोच. म्हणून निंदा करणारेही त्याला आवडतात आणि स्तुती करणारेही त्याला आवडतात. जसं गुलाब सुंदर आहे, गुलाब काटेरी आहे. काय म्हटलंय, गुलाब सुंदर आहे आणि गुलाब काटेरी आहे. ही जी दोन वाक्य आहे ही स्तुतीपर निंदापर आहेत. जे एक सुंदर आहे म्हणजे स्तुतीपर आहे आणि काटेरी आहे म्हणजे निंदापर आहेत. पण दोन्ही गुलाबाचे अस्तित्वच, त्याची सत्ताच प्रगट करतात. आणि हीच ती त्याची सत्ख्याती होय, स्तव होय. म्हणून तो स्तव होय आणि ती त्या सद्गुरू परमात्म्याला प्रिय आहे. म्हणून भगवंताचं एक नाम, श्री महाविष्णूचं एक नाम स्तव प्रिय हा म्हटलेला आहे. तो स्तव्य पण आहे, स्तवन करण्यायोग्य म्हटलेलं आहे आधीचं नाम. आणि हा स्तव प्रिय पण आहे. म्हणजे त्याला भक्तांची स्तुती, स्तोत्र, गायन, पूजन सगळं काही आवडतं. म्हणून स्तवप्रिय असं म्हणतंय. हा सगळा स्तव्यचा पाढाच आता या 86 श्लोकामध्ये आपण बघणार आहोत. श्लोक 86, 681 नाम बघतो आपण. स्तोत्र. ओम स्तोत्राय नमः येन स्तूयते तस्तोत्रम. स्तोत्रचा अर्थ आहे स्तुतिगीत. ज्या स्तोत्रामध्ये भगवंताचं दिव्य स्वरूप वर्णिलेलं असतं ते स्तोत्रही तो स्वतःच आहे. कारण ते स्तोत्रामधील शब्द भक्ताला परमसत्याच्या स्वरूपापर्यंत नेऊन पोचवितात. जर भक्ताचे अंतःकरण अत्यंत भक्तिपूर्ण असेल तर त्याचे प्रयत्न प्रामाणिक असतील तर ते स्तोत्र त्याला भगवंतापर्यंत नेतेच. यात काहीच अशक्य नाही. कारण नाम आणि नामी हे एकच असतात असा अनुभव आहे. म्हणून परमात्मा जसा स्तव्य आहे म्हणजे स्तवार्ह आहे, स्तवन करण्यायोग्य आहे, तसं तो स्तवप्रियही आहे. स्तोत्रही तोच आहे कारण तोच स्तोत्राचा विषय आहे. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, सुरुवातीचा श्लोक त्यांचा की ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. हे आत्मदेवा, तुझे प्रतिपादन करण्यासाठी वेद झाले आहेत. तू प्रतिपाद्य नसतास तर वेदवाणी प्रवृत्तच झाली नसती. तू आद्य आहेस, इतर सारे तुझे अनुगत आहे. पदुत्थ आहे, सर्व वाणीचा विषय तूच आहेस. परमात्म्याचे हे आद्यत्व आणि वाग्विषयत्व नव्हे, वाग्विषयी भूतत्व प्रगट करण्यासाठी वेदमंत्रांच्या प्रत्येक उच्चारापूर्वी ओंकाराचा घोष केला जातो. तो ओंकारच परमात्मा आहे. तोच आद्य वेद आहे कारण तो अव्यक्त ध्वनी आहे. तो अवर्ण घोष आहे आणि म्हणून वर्णगणापूर्वी त्याचा उच्चार केला जातो. त्या गणपतीला नमस्कार केला जातो. ओम नमः. गणपती जो म्हणतात तोच आत्मदेव अशा अर्थाने म्हटलं जातं. म्हणून ओम नमः.
म्हणून त्याची स्तुती केली जाते. यालाच ओनामा म्हणतात. समस्त वर्णात्मक स्तोत्र शेवटी त्यातच समाप्त व्हायचे, म्हणून शेवटी त्याचाच घोष होतो ओम नमः म्हणूनही. जसं आपण म्हणतो ना ओम तत्सदिती गीता म्हणत असताना, म्हणजे ते तूच आहेस. ओम तत्सत ही आणि पुढे इति म्हटलं म्हणजे असे. ओम तत्सत ही जी तीनही सच्चिदानंद घन परमात्म्याचीच पवित्र नावं आहेत आणि ही सर्व जीवांचे कल्याण करणारी आहेत. यांचा उच्चार केल्याने मनुष्य परमात्मा सम्मुख होतो आणि शास्त्रविहित जे कर्तव्य कर्माचं अंग ते सगळं वैगुण्य यातून नाहीसं होतं ही नामं घेतल्यानंतर. म्हणून आपण गीतेच्या अध्यायाचा पाठ करण्यात श्लोक, पद आणि अक्षरांच्या उच्चारणात ज्या ज्या काही उणिवा झाल्या असतील त्यांचं परिमार्जन करण्यासाठी हे ओम तत्सत हे उच्चारण करतो. महर्षी वेदव्यासांद्वारे प्रत्येक अध्यायाच्या शेवटी हे जे ओमचं उच्चारण करण्याचं तात्पर्य हे आहे की माझ्या रचनेतील, व्यास महर्षी म्हणतात की माझ्या रचनेत काही अंग वैगुण्य असेल आलेलं ते नाहीसं व्हावं. ओम मध्ये तत् म्हणजे तुझंच, तेच ते अर्थाने, तत् म्हणजे तेच ते च्या उच्चारणाने तात्पर्य हे आहे की माझी रचना सगळी भगवत प्रीत्यर्थ व्हावी. आणि सतच्या उच्चारणाने तात्पर्य असं आहे की माझी रचना सत अर्थात अविनाशी फल देणारी व्हावी. आणि मग इति येतं, जसं ओम तत् सद इति म्हणजे बस हेच प्रयोजन माझं आहे, या व्यतिरिक्त माझे व्यक्तिगत काहीही प्रयोजन नाही. हे भगवंत महर्षी व्यासांनी गीतेच्या शेवटी जी पुष्पिका आहे त्यात म्हटलेलं आहे. आणि हे असंच ओम तत्सदिती सगळीकडे येतं, सगळ्या स्तोत्रांमध्ये येतं. ते याच अर्थाने आहे की तूच आहेस आणि जे काही आमच्यात वैगुण्य असेल, दोष असतील, तुझी स्तुती करत असताना ते दूर व्हावे यासाठी त्याचं नामस्मरण शेवटीही केलं जातं. जसं आधीही ओम नमः म्हणून तसं शेवटीही ओम तत्सदिती म्हणून. विष्णू सहस्रनामामध्ये सुद्धा फलश्रुतीमध्ये जे सांगितलेले पुढे ते येणार आहे पुढे आपल्याला की इतिदं कीर्तनीयस्य केशवस्य महात्मनः नामनाम सहस्रं दिव्यानाम शेषेण प्रकीर्तितम. म्हणजे स्तुती करण्यास अत्यंत योग्य असलेल्या महात्म्या केशवाचं हे दिव्य सहस्रनाम अशा प्रकारे पूर्णपणे वर्णिलेलं आहे. असे फलश्रुतीचा पहिला श्लोक आहे हा. असा हा तो परमात्मा सर्व वर्ण प्रतिपाद्य अक्षर स्वरूप ओंकार म्हणून म्हटला गेलेला आहे आणि स्तोत्रही म्हटल्या गेला आहे. स्तूयते अनेन इति स्तोत्रम, ज्याची स्तुती केल्या जाते, स्तुती करण्यायोग्य तो आहे, त्याला स्तुतीही आवडते आणि ज्या स्तोत्रात भगवंताचं दिव्य स्वरूप वर्णलेलं आहे त्यालाही स्तोत्र म्हणतात. असा तोच स्तोत्रही आहे. श्लोक 682 नाम बघतो आपण. स्तुतीही ओम स्तुतये नमः गुणसंकीर्तनात्मक तद हरिही एव इति स्तुतीही. स्तवन क्रियेचं नाम आहे स्तुती आणि हरिही गुणसंकीर्तनात्मक म्हटलंय म्हणजे भगवंताची आळवणी, त्याला स्तुती असं म्हणतात. स्तुती म्हणजे भगवंताची स्तुती केल्या जाते ज्या याच्यातून गायन, भजन, पूजन सगळ्यातून ती आळवणी, त्याला गुणसंकीर्तन म्हटलंय. अत्यंत दिव्य सुंदर अशी स्तुती केवळ त्याच्याच कृपादृष्टीने अवतरते, म्हणून तो स्वतः स्तुती आहे. स्तोत्र मागचे नाम बघितलं आपण, त्याच्या ही स्तुती आणि पुढे येणारे स्तोता, ही जी सगळी पदे आहेत ही क्रमाने आली आहेत. या त्रयीच्या आरंभी स्तव्य आणि स्तवप्रिय ही जोडी पण येऊन गेली आहे आणि आता स्तोत्र, स्तुती आणि स्तोता या पदपंचकाने असं सुचवलंय की तो परमात्मा स्तवन क्रियेला आवश्यक सर्वच अंगे आहे. कसं तर प्रथम स्तुती करण्यायोग्य तोच आहे म्हणून स्तव्य म्हटलंय, कारण त्याचे सर्वच गुण अवर्णनीय आहे. स्तुती करता करता त्याचे गुणवर्णन करता करता करणारा थकेल
तरी त्याचे गुणवर्णन संपू शकत नाही. असा तो कसा आहे स्तव्य. त्यालाच पुढे स्तुती म्हटलंय. आणि अशा प्रकारे केलेली स्तुती भगवंताला आवडते. म्हणजे परमात्म्याच्या केलेल्या स्तुतीनी आळवणींनी तो प्रसन्न होतो. म्हणून जणू तो स्तुतीप्रियही आहे. कित्येक थोर पुरुषांना आपली स्तुती आवडत नाही, कारण स्तोत्याच्या म्हणजे स्तुती करणाऱ्या मताप्रमाणे आपल्याला स्तुती योग्य ते समजत नाहीत. म्हणजे स्तुती पात्राहून परमात्म्याहून आपल्याला ते वेगळे समजतात आणि त्या अर्थाने ते स्तव्य नव्हेत. परंतु परमात्मा अनात्माभिमानी नसल्यामुळे तो स्तव्यही आहे आणि स्तुतिप्रियही आहे. स्तव्य आणि स्तवप्रिय परमात्मा आहे. नंतर म्हणजे स्तुती जी करण्याला योग्य अधिष्ठान लागते तोही तोच आहे. कारण कोणाची स्तुती करायची अधिष्ठान लागतं, म्हणजे स्तुती ज्याची करायची ते समोर काहीतरी अधिष्ठान हवं ना. मग परमात्मा ते अधिष्ठान आहेच. स्तुती ज्या साधनाने करायची ती शब्दरचना म्हणजे स्तोत्र, आणि ते स्तोत्र समर्पित करण्याची क्रिया, या सगळ्या ज्या गोष्टी असतात. म्हणजे शब्दरचना करणारं स्तोत्र हवं, स्तोत्र समर्पित करण्याची क्रिया आणि ती स्तुती क्रिया करणारा स्तोता, यांची सगळ्याची आवश्यकता असते. ती सर्व आवश्यकता कोण पुरवतो? तो परमात्माच होय. म्हणजे ते सगळं परमात्माच पुरवणारा आहे, कारण तो स्वयंपूर्ण आहे. सर्व तंत्र स्वतंत्र आहे. स्तव्य स्तवप्रिय स्तोत्रम स्तुती स्तोता हे पंचपदक. त्यामुळे यामध्ये जे आलंय ते या अर्थाने आलंय या श्लोकाच्या वरच्या ओळीत. 86 श्लोक. ओंकार हे एकाक्षर म्हणजे स्तोत्र होय. त्याचा विस्तार म्हणजे सर्व वेद. कारण आधी ओम हे अक्षर आलेलं आहे, ध्वनित झालेलं आहे. संपूर्ण याच्या ब्रह्मांडामध्ये या अवकाशामध्ये जेव्हा उच्चारण झालंय ते ओम या एकाक्षराचं, आणि मग त्याचाच विस्तार म्हणजे मग बाकी म्हणजे सर्व वेद, सगळं वाङ्मय म्हणायचे. त्या समस्त वैदिक वाङ्मयाने तो स्तव्य आणि स्तवप्रिय परमात्मा स्तविला जात आहे. ही स्तुती म्हणजे स्तवन क्रिया वाग रूपाने म्हणजे वाणी रूपाने सतत होत आहे. कावळ्याच्या कोकळण्यापासून तो कवी कोकिलांच्या कूजनापर्यंत सर्व वाणी त्या परमात्म्याची स्तुती करीत असतात. सर्व क्रिया म्हणजे ही जी वाणी आपली सतत काहीतरी जे बोलत असते करत असते ही सगळी परमात्म्याचीच आहे. पण यातून चांगले शब्द यावे, योग्य कुठल्याही वाक्यरचना असावी, हाही त्यामागचा अर्थ आहेच. आणि हे सगळं परमात्म्यानेच दिलेलं आहे. अगदी कावळ्याच्या कोकळण्यापासून काव काव ते कोकिळेच्या कूजनापर्यंत आणि कवी कोकिलांच्याही कूजनापर्यंत. कवींना सुद्धा कोकिला म्हटलं म्हणजे कवी कोकिलांच्या सुद्धा कूजनापर्यंत सर्व वाणी त्या परमात्म्याची स्तुती करीत असतात. सर्व क्रिया कर्तृरूपच होत. स्तुती ही क्रियाच आहे. त्यामुळे सर्व करता जो परमात्मा तद्रूपच ती होय. आणि म्हणून परमात्मा इथे स्तुती म्हटला गेलेला आहे. गुणसंकीर्तनात्मकम तद हरिही एव इति स्तुतीही असं जे वर्णन केलंय त्या अर्थाने की भगवंताची आळवणी त्याला स्तुती म्हणतात. श्लोक 86 683 नाम भक्त पण स्तोता. ओम स्तोत्रे नमः. स्तुती स्तवन क्रिया. मागच्या म्हटलं आपण की स्तुती म्हणजे स्तवन क्रिया आणि स्तोता अपि स एव म्हणजे जो स्वतः स्तवन करणारा आहे तोही स्तोता. म्हणजे भक्त रूपाने पुन्हा जो स्वतःच स्तोता आहे, भक्त रूपामध्ये आहे जणू काही, आणि म्हणून तो स्वतः स्तोताही आहे. सर्वांच्या अंतर्यामी परमेश्वर आहे या अर्थाने. म्हणून भक्त रूपाने जो स्वतःच तो स्तोता. भगवंताच्या गुणांचे वर्णन करणारा भक्त भगवत स्वरूप झाला की या एकरूप झालेल्या भक्ताची भगवंत स्वतः स्तुती करतात आणि म्हणतात की श्रद्धाना भक्ताहा मे अतीव प्रियाहा. सर्वोत्तम गुण असलेले जे भक्त आहेत आणि माझ्यावर श्रद्धा ठेवून सतत माझ्याशी जोडलेले आहेत असे सगळे भक्त मला प्रिय आहे. गीतेमध्ये हा 12व्या अध्यायात भक्तियोग सांगत असताना भगवंतांनी कोणते कोणते भक्त मला प्रिय आहे याची संपूर्ण मालिका सांगितलेली आहे.
भक्तोत्तमाचे 26 गुण सांगितलेले आहेत. आणि म्हणून शेवटी म्हटलंय की श्रद्धाना भक्ताहा मे अतीव प्रियाहा. अतीव शब्द महत्वाचा आहे यातला. अशा प्रकारे तोही आपल्या भक्तांचं स्तवन करणाराच आहे. म्हणून तर त्याला स्तोता म्हटले नसेल ना. त्या परमात्म स्वरूप स्तोत्याच्याच कृपेने सरस्वती प्रसन्न होऊन संत, आचार्य, ऋषी, मुनी यांनी जी प्रासादिक स्तोत्र रचना केली आहे ती भगवंताच्याच कृपा प्रसादानेच. ज्याची स्तुती करायची ती वस्तू उपलब्धी, त्याच वस्तूच्या गुणगौरवाचा बोध आणि गौरव करण्यासाठी स्तवन प्रवृत्ती आणि स्तवनक्षम वाक्पाटव हवे. काय काय सांगितलेलं आहे भगवंताचं. काय एखादी ज्याची स्तुती करायची ते समोर हवं, अधिष्ठान हवं, म्हणजे ती वस्तू हवी. वस्तू याचा आहे ते परमात्म्याला वस्तू म्हटलं जातं. त्याच वस्तूच्या गुणगौरवाचा बोध हवा. त्याचे गुण कोणते, सौंदर्य काय, ऐश्वर्य काय, सामर्थ्य काय, म्हणजे त्याच्या गुणगौरवाचा बोध हवा. हे गौरव करण्यासाठी स्तवन प्रवृत्तीही हवी. प्रवृत्ती नसेल तर हे सगळं दिसणारच नाही. म्हणून स्तवन प्रवृत्तीही हवी आणि स्तवनक्षम असं वाक्पाट हवं, म्हणजे वाणी हवी. हे सगळं परमात्म्याच्या ठाई आहेच. त्यानेच आत्मज्ञान करून देणारे वेदोपनिषदादी आरण्यक वाङ्मय निर्मिले आहे. त्यातूनच मग ब्रह्मसूत्रे, उपनिषदे, गीता ही प्रस्थांतरे निर्माण झाली, म्हणजे निघाली. त्यातनं संस्कृत, प्राकृत, प्रासादिक स्तोत्र रचना अनेक ऋषीमुनी, संत, आचार्यांनी केली आणि तीच सरस्वती होय. तिचे दर्शन प्रयागस्थळी जरी होत नाही, कलियुगात ती गुप्त आहे असं म्हणतात. गंगा, यमुना, सरस्वती प्रयागस्थळी जे म्हटलंय तिथे गंगा आणि यमुनाचा हे दिसतो, संगम दिसतो, पण सरस्वती गुप्त आहे असं म्हटलेलं आहे. म्हणून ती प्रयागस्थळी दिसत नाही, पण वाङ्मय रूपात ती दिसते. त्या चेतन पुरुषाचे, परमपुरुषाचेच ते सगळे कर्तृत्व आहे. भक्तांच्या ठाई त्याच्याच कृपा प्रसादाने ही स्तवन प्रवृत्ती निर्माण होते. स्तवनक्षम असे वाणी त्यांच्यात येते. तर त्या परमपुरुषाचेच सगळं आहे. जसं कुटुंबामध्ये एखादा कर्ता पुरुष म्हटला जातो, त्याच्या अधीन इतर मंडळी त्याच्या कलाने राहतात, तो स्वतंत्र कर्ता म्हटला जातो. किंवा एखाद्या वाक्यामध्ये जे अनेक पदे त्याच्यामध्ये असतात, त्यामध्ये जे पद स्वतंत्र असते तो त्या वाक्यातील कर्ता असतो. क्रियापद त्या कर्त्याच्या अनुरोधाने बदलत असते. क्रियापद आधी येत नाही, कर्त्याप्रमाणे क्रियापद चालतं. इतर पदे मग त्या क्रियापदाच्या अनुरोधाने बदलत असतात. पण जे स्वतः इतर कोणाच्या तंत्राने बदलत नाही ते स्वतंत्र पद, त्याला कर्ता म्हटलं जातं. तसं घरात, कुटुंबात, तसं वाक्यात सुद्धा आपण बघतोच. जगत व्यवहारातही असं पाहता एक तो चेतन परमात्माच कर्ता होय. प्रकृती आणि जीव तद अधीन आहेत. कर्तृत्व सगळे त्या चेतन परमपुरुषाचेच म्हटलंय. म्हणजे वस्तू सत्तेचे ज्ञान, त्या वस्तूच्या गुणगौरवाचे भान. वस्तू म्हणजे पदार्थ व्यवहारातला अशा अर्थाने नाही, परमात्मा त्या अर्थाने म्हटलेलं आहे की जी वस्तू सत्तेचं ज्ञान आहे त्या वस्तूच्या गुणगौरवाचं भान आणि गौरव बोधजनित त्या वस्तूविषयीची जी स्तवन प्रवृत्ती ही सुद्धा त्याचीच म्हटली पाहिजे, हे उघड आहे. परमात्माच हा अशा प्रकारे स्तोता होय. दुसरा कोण अनात्मा जडमूळ स्तोता बनू शकेल? तर म्हणून परमात्म्याला इथे जसं स्तुती म्हटलंय, स्तोत्र म्हटलंय, तसं स्तोताही म्हटलंय. श्लोक 86 684 नाम बघतो आपण. रणप्रियः. ओम रणप्रियाय नमः. प्रियो रणो यस्य यतः पंच महायुधानि दत्ते सततम लोकरक्षणार्थमतो रणप्रियः. या श्लोकात स्तव्य, स्तवप्रिय, स्तोत्रम, स्तुती, स्तोत्रा ही सगळी स्तव्याची, स्तुतीची सगळी नामं आली आहेत. स्तव्य पासून सुरू होणारी. आता शेवटी रणप्रिय हे पण या पहिल्या ओळीतलं नाव आहे. खरं तर हे वेगळं आहे या सर्व संदर्भामध्ये. परंतु काय याला रणप्रिय म्हटलंय तर बघूया की ज्याला ऋण आवडते, रण आवडते म्हणून रणप्रिय. भाष्य काय केलेलं आहे की युद्धाचा, संघर्षाचा ज्याला कंटाळा नाही तो रणप्रिय. जो
लोकरक्षणार्थ पंचमहायुधाने धत्ते म्हटलंय भाष्यामध्ये. लोकरक्षणार्थ 5 आयुध निरंतर धारण करतो. धत्ते म्हणजे धारण करतो. सततम लोकरक्षणार्थम, सगळे लोकरक्षणासाठी हे 5 पंच आयुधे धारण करतो म्हणून तो रणप्रिय असं म्हटलंय. पण कोणते पंच आयुध? तर चक्र, गदा, हे तर त्याच्या सुदर्शन चक्र जे म्हटलंय, गदा आहे, आणि हे सगळे आयुध जेव्हा वेळ पडली तर तो धारण करतो म्हणून त्याला इथे रणप्रिय असं म्हटलंय. ते केवळ लोकरक्षणार्थ त्याचं सगळे ते आयुध असतात. शंख सुद्धा त्याच्या हातात असतो, म्हणजे दुष्टांना त्या ध्वनीने, त्याच्या आवाजाने दुष्ट थरथर कापू शकतात, असं ते शंख सुद्धा त्याच्याजवळ असतो. रण म्हणजे उन्नती करता सतत केलेला संघर्ष होय, हा रणाचा एक अर्थ आहे. रण म्हणजे मैदान, रण म्हणजे युद्धभूमी, हे सगळं आपल्याला माहिती आहे. पण रण म्हणजे उन्नती करता सतत केलेला संघर्ष म्हणजे रण. आता प्रश्न येऊ शकतो, शंका उत्पन्न होऊ शकते की रणप्रिय हे कसं काय भगवंताचं नाम? हे दूषण की भूषण? वस्तुतः दूषण या अर्थाने बघितलं जातं, कारण आपण नेहमी म्हणतो काय, युद्धप्रिय हा सारखं भांडतच असतो किंवा सारखं युद्ध यांचे चालूच असतात. इतर देशांचे जेव्हा आपल्यावर हे येतात, आक्रमण होतात, तेव्हा आपण म्हणतोच की यांना शांती नकोच आहे. म्हणजे दूषण म्हणून हा शब्द बरेचदा वापरला जातो. शांती हीच खरं तर मानवाची स्थिर अभिलाषा असू शकते. कारण रण म्हणजे लढाई, युद्ध, संग्राम, 2 गटात 2 सैन्यात होणारी लढाई, संघर्ष. मग त्यातूनच रणमैदान हा शब्द वापरला जातो, युद्धाचं मैदान. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन. तुकाराम महाराज म्हणतात ते या अर्थानेही की जगात सतत आत्मभिन्न दुसरा एखादा समोर आला की झगडा, संघर्ष सुरूच. कधी न्याय हक्कासाठी, कधी मतभिन्नतेमुळे संघर्ष होतो, कधी स्वार्थासाठी संग्राम, युद्ध, लढाई, व्यक्ती, कुटुंब, समाजामध्ये, देशामध्ये सुरूच असतं. मग त्यांना रणप्रिय म्हणायचे का? कधी आपलेच आपल्याशी भांडण होत असतं. जिभेला मसालेदार पदार्थ हवे असतात आणि पोटाला नको असतात. म्हणजे आपल्याच इंद्रियांमध्ये झगडा, संघर्ष रोजच चालू असतो. सगळ्या इंद्रियांचं पुन्हा मनाशी झगडा असतो, कारण इंद्रियांना ते करावंसं वाटतं, कधी मनाला नाही, कधी मनाला ते करावंसं वाटतं, तर इंद्रिय पुढे जात नाहीत, नको म्हणतात. म्हणजे नको याचा अर्थ तिथे सरसावत नाही इंद्रिय ती गोष्ट करायला. शेवटी मनासकट देहाचा, मग आत्म्याशी झगडा चालू असतो. यासाठी तुकाराम महाराज म्हणतात की अंतर्बाह्य जग आणि मन. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन, असं हे जीवनाचं रणांगण आहे. सारेच जण रणप्रिय म्हणून असं म्हणायचं का? त्यांना सगळ्यांनाच रणप्रिय म्हणायचं का? तर छे, इथे हे सगळं काय तुच्छ भांडण आहे, तुच्छ संघर्ष आहे. इथे भगवंताला रणप्रिय म्हणण्याचा विशेष अर्थ हा आहे की सत्याचा असत्याशी असलेला स्वभाव सिद्ध विरोध, त्या विरोधाला परमात्म्याचे रणप्रियत्व म्हणायचे. इतरांचा संग्राम कसा असतो? नैमित्तिक किंवा तात्कालिक असतो. पण हा सत्याचा असत्याशी जो संग्राम आहे, युद्ध आहे, ते नित्य आहे, निरंतर आहे. पण शंका येते की का सत्य असत्याला आव्हान देऊन त्याशी द्वंद्व करते? तसं नव्हे, तर प्रकाशाचा अंधकाराशी स्वभावतःच विरोध आहे. सत्याचा असत्याशी स्वभावतःच विरोध आहे. म्हणजे कोणी कोणाला इथे आव्हान करत नाहीये द्वंद्व करण्यासाठी, युद्ध करण्यासाठी, पण हा स्वभावतःच त्यांचा विरोध आहे, प्रकाशाचा अंधकाराशी, सत्याचा असत्याशी. अशा या स्वभावसिद्ध विरोधालाच परमात्म्याचे रणप्रियत्व म्हटलेलं आहे. मुमुक्षुवीर हाही सतत लढतच असतो. ज्याला परमात्मा पदाची इच्छा असते त्याला मुमुक्षु म्हणतात. आणि हा मुमुक्षुवीर सतत लढत असतो बाह्य आणि आंतरजगाशी. ते त्या परमात्म्याच्या प्राप्तीच्या ध्यासामुळे सच्च मार्गावर जाण्यासाठी आणि तो मार्ग निष्कंटक, निर्वैर आणि प्रशस्त व्हावा यासाठी
त्या मुमुक्षूचा सतत प्रयास असतो. म्हणून त्याला मुमुक्षुवीर म्हटलेलं आहे. ते अशा मुमुक्षुवीराला परमात्मा कृपेने विजय प्राप्त होत असतो. परमात्म्याला हे रण आवडतं. हा संग्राम धर्मीय आहे म्हणून त्याला ते आवडतं. अशा रणाला प्रिय मानणारा, अशा संग्रामात सदैव जय मिळवून देण्यासाठी पाठीशी असणारा तो परमात्मा, तो महाविष्णू नारायण रणप्रियच म्हणावयाचा. श्लोक 86 685 नाम बघतो आपण. पूर्णः ओम पूर्णाय नमः शक्तिभिश्च संपन्नः इति पूर्णः. ज्याच्या सर्व प्रकारच्या कामना सिद्धीस गेल्या आहेत, सर्व प्रकारच्या सामर्थ्याने, ऐश्वर्याने, संपत्तीने, सद्गुणाने जो भरलेला आहे, सर्व काही व्यापून तो उरला आहे, ज्याच्याजवळ कशाचाही अपुरेपणा किंवा अभाव नाही, तो पूर्ण. पूर्णता हा गौरवास्पद आहे, न्यूनता लघुत्व सूचक आहे. परमात्म्याच्या ठाई पूर्णता आहे, त्याच्यात कसलीही उणीव नाही आणि म्हणून तो पूर्ण म्हटला आहे. जसं गोडीचेच नाव गूळ, तसं पूर्णतेचे नाव परमात्मा आहे, म्हणून त्याला पूर्ण म्हणावयाचे. जगात आपण बघतो की एक वस्तू आज पूर्ण आहे तर उद्या त्यात काहीतरी न्यून होतं. आज पौर्णिमा आहे तर उद्या चंद्राची कला कमी होत होत अमावस्येला नाहीशी होते, पुन्हा परत वाढू लागते. म्हणजे जगातील पौर्णिमा वा पूर्णता कुठलीही ही खरी पूर्णता नव्हे, ती क्षयग्रस्त आहे. क्षयांता नीचयाः सर्वे पतनांताः समुच्छ्रयाः संयोगा विप्रयोगांता मरणांतम च जीवितम. अयोध्याकांडातला हा एक श्लोक आहे. याचा अर्थ असा आहे की संपूर्ण संग्रहाचा अंत म्हणजे विनाश आहेच. कुठलाही संग्रह करो त्याचा अंत आहे, विनाश आहे. लौकिक उन्नतीचा अंत पतन आहे. एखादी कीर्ती, प्रसिद्धी, लौकिक कीर्ती जर मिळाली असेल, लौकिक उन्नती असेल तर अंत काय? पतन आहे. संग्रहाचा अंत विनाश. केव्हा ना केव्हा उंचावर, उच्च स्थानावर असेल काही तर ते खाली येणारच, म्हणजे पतन आहेच. संयोग झाला तरी वियोग होणारच आणि जीवनाचा अंत म्हणजे मरण निश्चित आहे. जातस्य ध्रुव मृत्यू ध्रुव जन्ममृतस्य च, हे माहिती आहे आपल्याला. हाच विश्वाचा कायदा आहे, स्वभाव धर्म आहे. किंबहुना चयापचय हेच जगाचं स्वरूप आहे. पचन संदर्भात वापरतो हा शब्द. खरं तर आपण चयापचय ही एक रासायनिक प्रक्रिया आहे, आपल्या सगळ्यांच्या वाचनात आहेच. त्यामुळे शरीर कॅलरीज बर्न करते, जाळते, पेशींची वाढ, दुरुस्ती आणि सर्वसामान्य शरीराचे कार्य सुरळीतपणे चालू ठेवते. हे चयापचय. नवीन पेशींची निर्मिती म्हणजे शरीरासाठी तेही आवश्यक आहे, त्याने ऊर्जा मिळते. किंबहुना सर्वत्र चयापचय हेच या जगाचंही स्वरूप आहे, वेगळ्या अर्थाने ते. म्हणजे आज पूर्ण तर त्यातून काही उद्या न्यून होतच, कमी होणारच. आज काही जन्म आहे तर काही काळानंतर मृत्यू आहे. एखादी गोष्ट उन्नतीकडे जाते तर शेवटी पतन आहेच, त्याला अंत आहेच. म्हणजे नाश, पतन, उन्नती, पतन. एखादी गोष्ट उत्पन्न होणे, त्याचा विनाश. पौर्णिमा, अमावस्या म्हणजे सगळी होत जाणं, क्षयग्रस्त होणं, पुन्हा कलाकलांनी चंद्र वाढणं. अशा अनेक गोष्टी ज्या सांगितल्या, जणू काही सर्वत्र चयापचय हेच या जगाचं स्वरूप आहे. हे फक्त वेगळ्या अर्थाने. अर्थात इथे पूर्णता म्हणजे केवळ स्वरूप पूर्णता तुम्हाला पाहायला मिळायची नाहीच या सगळ्या बाबतीमध्ये. ती त्या निर्गुण, निराकार, अव्यक्ताच्या ठाईच निहित आहे, बाकी कुठेही नाही. तिथे चयापचय नाही, अखंड एकरूपता आहे, कूटस्थता आहे, म्हणून तो पूर्ण होय. त्यात वाढ होऊ शकत नाही किंवा त्यातून घटही करता येत नाही. भगवंताच्या मध्ये ईशोपनिषदाच्या शांती मंत्रात या पूर्णाचं वर्णन, पूर्ण वर्णनच आलेलं आहे. ते पूर्ण वर्णन आहे, ते पूर्ण आहे,
पूर्णापासून पूर्ण निष्पन्न होते. पूर्णातूनच पूर्ण काढून घेतले तरी ते पूर्णच शेष राहते. पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ते हेच. असे हे पूर्ण जो जाणतो तो कुठल्याही विपत्तीने खचत नाही किंवा केवढ्याही संपत्तीने तो फुगत नाही. दोन्ही समानच मिथ्या असत्याची बरोबर दिसणारे आभासिक असत्याची खूणगाठ त्याने बांधलेली आहे. वस्तुतः जे आहे ते परिपूर्ण आहे. याविषयी तो सुप्रतीत असतो. त्यामुळेच त्याला शांती आणि शांतीच असते. कुठला एक क्षोभ त्याच्यात होत नाही. उद्या राज्य मिळणार म्हणून तो हरकूनही जाऊन टिऱ्या बडवीत नाही किंवा राज्याऐवजी वनवास नशिबी आला म्हणून कपाळही पेटत नाही. कुठल्याही हानी लाभाचा त्याच्यावर काहीही परिणाम होत नाही. तो सदैव आप्तकाम आणि आत्मकाम असतो. आप्तकाम आणि आत्मकाम म्हटलेलं आहे. असा तो पूर्ण काम असतो. पूर्णोपासनेचे हेच फळ आहे. आप्तकाम म्हणजे सत्याचा ज्ञाता, इच्छा पूर्ण ज्याच्या आहेत त्याच्या, तो काम म्हणजे इच्छा कामना, आणि आप्तकाम म्हणजे ज्याच्या इच्छा पूर्ण आहेत असा तो आप्तकाम असाही शब्द आलेला आहे. जसा आप्तकाम तसा आत्मकाम असाही शब्द आलेला आहे. आत्मकाम म्हणजे केवळ आनंद यातच रममाण होणारा. आप्तकाम आणि आत्मकाम यात असा फरक आहे. आप्तकाम म्हणजे सगळ्या इच्छा पूर्ण ज्याच्या आहेत असा, आणि आत्मकाम म्हणजे जो केवळ आणि केवळ आनंद यातच रममाण असतो, स्वतःतच तृप्त असतो. आत्मतृप्त म्हटलेला आहे. आत्मरती, आत्मतृप्त असा जो, त्याला आत्मकाम म्हटलेलं आहे. आणि तोच कसा आहे, पूर्ण काम म्हणजे पूर्णोपासनेचे हेच फळ आहे. म्हणून भगवंताचे एक नाम पूर्ण होय. श्लोक 86 आणि 686 नाम बघतो आपण. पूरयिता. ओम पूरयित्रे नमः. न केवलं पूर्ण एव पूरयिताच्या सर्वेषां संपद्भिः. म्हणजेच पूर्ण करणारा, पुरविणारा, भरणारा तो तर आहेच. स्वतः पूर्ण असून जो दुसऱ्यालाही सर्व प्रकारे पूर्ण करतो. आधीचं नाम बघितलं आपण पूर्ण, आणि इथे म्हटलंय पूरयिता म्हणजे स्वतः तो पूर्ण आहे आणि तो दुसऱ्यालाही सर्व प्रकारे पूर्ण करतो. म्हणजेच अनन्य भक्तांच्या सर्व इच्छा तो पूर्ण करतो. असा तो श्रीहरी, असा तो विष्णू नारायण. त्याचं एक नाम पूरयिता होय. मागचं पूर्ण हा नाम आणि हे पूरयिता ही जोडी एकच भाव विशद करते. पूरयिता हा पूर्ण पदाचाच विस्तार आहे. पूरयिता हे पद परिपूर्णता सूचित करीत आहे. जो आपल्या ठाई कोंडून पडली आहे ती कसली पूर्णता. आपल्या ठाई एखादी गोष्ट आहे, पूर्ण आहे जणू काही, पण ती आपण कोंडून ठेवलेली असते, बाहेर जात नाही, आपली जवळ ठेवून घेतो. एखादं असेल तर त्याला पूर्णता म्हणता येणार नाही. पण जी भरभरून ओसंडून वाहते आहे ती अतिरिक्तताच खरी पूर्णता म्हणावायची. समुद्र पूर्ण आहे, पण झरा हा परिपूर्ण होय, कारण तो पूरयिता आहे, भरून वाहणारा आहे, इतरांची तृषा शमविणारा झरा आहे. ज्या गंगा प्रवाहाने, गंगा आणि सागर जे आपण मग बघितलंय, ज्या गंगा प्रवाहाने बनविला तो गंगेचा झरा पूर्णतर होय. तो समुद्रवत केवळ आदाता नाही तर तो दाता आहे. झऱ्याला सतत देणेच ठाऊक आहे. झऱ्याच्या पूर्णतेचा, त्याच्या दातृत्वाचा, त्याच्या महोदारतेचा उद्घोष त्याचे पाणी पिऊन तृप्त होणारे जीवजन, तृणवन आणि पक्षीगण कंठरवाने सतत करीत असतात. त्याच्या दातृत्वाने सरोवर आणि सागरोपसागर भरलेले आपण पाहतच आहोत. असा जो केवळ पूर्ण नव्हे तर पूरयिताही आहे. पूर्णयिताही म्हणता येईल त्याला, ज्याला कुणापासून कशाचीच अपेक्षा नाही, तो पूर्ण होय. आणि असा निरपेक्ष असून जो विश्वाला सर्वतोपरी परिपूरित करीत चाललेला आहे, त्यात कुठे खंड म्हणून नाही, तो पूरयिता म्हणायचा. बद्रिकाश्रमात नरनारायण ऋषी तपश्चर्या करीत बसले आहेत.
त्यांचा तपोभंग करण्यासाठी इंद्राने कामदेव, वसंत आणि देवस्त्रिया इत्यादींचे सैन्य पाठवले होते. पण ते ऋषी पूर्ण काम होते, त्यांना कशाचीच ददात नव्हती. उलट त्यांनीच ज्या वरस्त्रियांचं आमिष देव दाखवित होते, त्यांच्याहून अतिशय सुंदर अशा अप्सरा त्यांना दाखवल्या. इंद्रादिकांना त्यांच्या रूपाने आणि गंधाने देव हतप्रभ झाले. तेव्हा नारायणानेच त्यांना त्या अप्सरापैकी एक देवलोकास घेऊन जाण्यासाठी सांगून अनुग्रहित केले. हे त्या परमात्म्याचे पूर्णत्व होय. परमात्मा स्वतः निरपेक्ष असल्यामुळेच पूर्ण काम आहे आणि सर्व पुरुषार्थाचा दाता असल्यामुळेच तोच पूरयिताही म्हटला जाईल. पूरयिता म्हणजे सर्व काम पुरविणारा असा तो, म्हणून भगवंताचे एक नाम पूरयिता हे आहे. श्लोक 86 687 नाम बघतो आपण. पुण्यः. ओम पुण्याय नमः. स्मृतिमात्रेण कल्मषाणि क्षपयतीति पुण्यः. स्मरणमात्राने, ज्याच्या स्मरणमात्राने पापांचा क्षय करतो तो असा पुण्यस्वरूप पवित्र मंगल कोण? तर श्री विष्णूच होय. भक्ताचे अंतःकरण भगवंताच्या दिव्य भव्य स्वरूपाच्या आठवणीने भरून जाते. त्यावेळी आपल्या भक्ताच्या अंतरातील सगळी पापे हा भगवंत दूर करतो. भगवंत स्वतः पुण्यस्वरूप तर आहेच, त्यामुळेच जेथे जेथे त्याला आवाहन केले जाते तेथील अपवित्रता हमखास तो दूर करतोच किंवा ती दूर होतेच. सारे पवित्र मंगल तेथे होते. विष्णू सहस्रनामाच्या प्रास्ताविक भागामध्ये पवित्राणाम पवित्रम यो मंगलानाम च मंगलम दैवतम देवतानाम च भूतानाम यो व्यय पिता म्हणून त्याचा गौरव केलेला आहे. जो पवित्रांमध्ये पवित्र आहे, पवित्राणाम पवित्र म्हटलेला आहे, आणि यो म्हणजे यह जो अशा अर्थाने. मंगलानामचे मंगलम जो मंगलाहुने मंगल आहे. पुन्हा दैवतम देवतानामच देवतांचे सुद्धा जो दैवत आहे असा हा, आणि भूतानाम यो अव्यय पिता सर्व भूतमात्रांचा जो पिता आहे असा हा अव्यय म्हणजे अविनाशी, म्हणजेच न झिजणारा. अव्यय म्हटलेला आहे म्हणजेच कधी त्याचा क्षय न होणारा आहे, कधी न झिजणारा, नाश न होणारा, व्यय न होणारा, खर्च न होणारा, म्हणजेच काय ते व्यय म्हणजे नाश न होणारा असा हा भगवान विष्णूचे या परमपुरुष परमात्म्याचे ध्यान, दर्शन, कीर्तन, स्तुती, पूजा, स्मरण तसेच नमस्कार केल्यावर समस्त पापांना हा मुळापासून उखडून देतो. म्हणून हा कसा आहे? पवित्रम पुण्यस्वरूप होय. हरी उच्चारणे अनंत पापराशी जातील लयासी क्षणमात्रे. माऊली म्हणतात की अंतर्मुख झाल्याविना माणूस नाम घेऊच शकत नाही. नाम घेणं म्हणजे भगवंताचं स्मरण करणं, आणि भगवंताचं स्मरण म्हणजे आपल्या अंतरी हृदयामध्ये आनंद स्वरूप भगवंत आहे याचं भान असणं. यालाच म्हटलेलं आहे हरी उच्चारणे अनंत पापराशी जातील लयासी क्षणमात्रे. म्हणजे नाम घेतल्याने, भगवंताचं स्मरण केल्याने कितीही पाप असू देत ते हळूहळू क्षीण होऊ लागतात, पापांचा नाश होऊ लागतो, यात शंका नाही. हे संतांचाही यावर विश्वास आहे. जसा शरीराचं मल दूर करायला मृद म्हणजे माती लागते, जल, अग्नी इत्यादी उत्तरोत्तर पावन तत्वे आहेत शरीराचा मल दूर करायला. त्यांच्या योग्य आपण गात्रशुद्धी करतो, तशीच वस्त्र पात्रादी शुद्धी करीत असतो माती, जल, अग्नी इत्यादींनी. परंतु अंतःशुद्धी ह्यांच्या योग्य होत नाही. मनाचा मल धुवायला त्यांचा उपयोग होत नाही. तो मनाचा मल म्हणजे मनोविकार होत, आणि काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर आणि तज्जनित आसुर दुःशील यांच्या योगे सगळे जग जळत आहे. यातून, या संसार तापातून, या भूतद्रोहाच्या वणवयातून वाचवून शांती देणारे काय आहे?
तर भगवंताचे नाम आणि शिवाय भगवंताचे नाम यायला लागलं की वृत्ती अंतःकरणाकडे वळू लागते आणि मग जे आत्मज्ञान मिळतं तेच आत्मज्ञान म्हणजे पुण्य होय. आणि परमात्मा हा ज्ञानस्वरूप असल्यामुळे तो सहजच पुण्य म्हटला आहे. सर्व प्रमाद, अपराध, पातके स्वरूपाच्या अज्ञानामुळेच होत असतात. कुठलेही प्रमाद असो, पातके असो, एखादा अपराध असो, हे सगळे या स्वरूपाचं, आत्मस्वरूपाचं ज्ञान न झाल्यामुळे, अज्ञानामुळे होत असतात. म्हणून ते अज्ञान महापाप होय, महामल होय. आणि ते पाप दूर करणारे काय आहे तर आत्मज्ञान हे मात्र परमपवित्र होय, परमपुण्य होय. सामाजिक सुखशांतीचा आधार राजाची बाह्य दंडनीती नसून ऋषींचे आंतरिक आत्मज्ञान आहे आणि तन्मूल धर्मनीती आहे. सदाचार आणि सद्व्यवहार आहे. हे वैदिक दर्शन आहे. मनशांती देणारे आत्मज्ञान हेच पुण्य होय आणि तेच पवित्र करणारे होय. भगवंताचे एक नाम हे पुण्य, याही अर्थाने लक्षात घ्यायचं. श्लोक 86, 688 नाम बघतो आपण. पुण्यकीर्ती. ओम पुण्यकीर्तये नमः. पुण्यकीर्तिरस्य यतः पुण्यम आवहति अस्य कीर्तिर्नृणामिति पुण्यकीर्तिः. ज्याची कीर्ती पुण्यकारक आहे, पवित्र आहे. भगवंताची कीर्ती पुण्यस्वरूप आणि अत्यंत मनाला प्रसन्न करणारी, पवित्र अशी आहे. जेव्हा भक्ताचे अंतःकरण भगवंताच्या दिव्य नाम रूपाशी एकरूप होते तेव्हा त्याच्यातील पाशवी वासना, भक्ताच्या अंतःकरणातील पाशवी वासना नाश पावून दूर भिरकावल्या जातात. पुण्यश्लोको नलो राजा, पुण्यश्लोको युधिष्ठिरः, पुण्यश्लोको विदेहश्च, पुण्यश्लोको जनार्दनः. असा एक श्लोक आहे प्रातस्मरणीय. सकाळी उठल्याबरोबर ही प्रातःप्रार्थना केली जाते, ज्याचा उद्देशच पुण्य आणि शुभचरित्र असणाऱ्या व्यक्तींचे स्मरण करून त्यांच्यापासून प्रेरणा घेणे होय. आता ह्यांचीच नावे का तर यांच्या धर्मनिष्ठतेमुळे, धर्ममय जीवनामुळे. पुण्यश्लोक शब्दाचा अर्थ आहे चांगली, उत्तम प्रसिद्धी असणारी व्यक्ती. यामध्ये सर्वांचं पालन रक्षण करणारे जनार्दन भगवान विष्णू यांचंही नाव आलं आहे. हा श्लोक महानता आणि पुण्याची भावना उत्पन्न करणार आहे. राजा नल, युधिष्ठिर, विदेह देशाचा राजा जनक हे सगळे यांच्या नैतिक गुणांमुळे स्मरणीय आहेत. निष्ठा तत्वदर्शन रूप असते आणि धर्म आचार स्वरूप असतो. ज्याला गंतव्याचाच पत्ता नाही त्याला मार्गाचा शोध कसा लागणार आणि मार्ग माहीत नसताना तो मार्गक्रमण तरी कसा करू शकेल. यासाठी तपस्या, साधना करण्यासाठी ज्यांचा परमार्थ निश्चय झालेला आहे आणि त्यासाठी ज्यांनी आपले समग्र जीवन समर्पिले आहे तेच पुरुष पुण्यश्लोक पदवीस प्राप्त होत. प्राचीन काळीच असे पुरुष होऊन गेले असं नाही, आधुनिक काळात सुद्धा असे पुरुष झालेत आणि आहेत. रामकृष्ण परमहंस, अरविंद, योगी अरविंद, गांधीजी, विनोबा भावे हे असेच पुरुष होते. रामकृष्ण परमहंस तर 19व्या शतकातील एक प्रसिद्ध गूढवादी संत, कालीचे उपासक. आधुनिक भारतीय धर्मप्रबोधनात त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती. स्वामी विवेकानंदांचे गुरु. लोकांना साधेपणा आणि मानवतेची सेवा त्यांनी शिकवली. योगी अरविंद भारतीय स्वातंत्र्य सैनिक म्हणूनही होते आणि तत्वज्ञान, योगी आणि कवीही ही त्यांची ओळख आहे. पॉंडेचेरीला एक आध्यात्मिक समुदाय त्यांनी स्थापन केला होता. महात्मा गांधीजी अहिंसा आणि सर्व धर्म समभाव या तत्वाचा पुरस्कार त्यांनी केला. भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील त्यांच्या योगदानामुळे त्यांना राष्ट्रपिता म्हणून गौरविले जाते. विनोबा भावे म्हणजे स्वातंत्र्य सैनिक, समाजसुधारक, भूदान चळवळीचे संस्थापक म्हणून प्रसिद्ध. भगवद्गीतेचे मराठीत भाषांतर करून गीताही त्यांनी लिहिली. गीतेतील श्लोकाच्या अर्थाचा आशय न बदलता मराठीत समश्लोकी रचना केली.
एक सत्वशील असा संत. भगवद्गीतेवरचे सुद्धा त्यांचे प्रवचन, स्थितप्रज्ञ दर्शन, अनेक पुस्तके त्यांची भगवद्गीतेवरची आहेत. खरंच पुण्यस्मरणीय होते ते. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर. अहिल्याबाईंच्या मागे नेहमी पुण्यश्लोक लागतं. अशा कितीतरी स्त्रिया आपल्या ह्याच्यात होऊन गेलेल्या आहेत इतिहासामध्ये. पण एक पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचं नाव घेते आता इथे म्हणून, की माळवा प्रदेशाच्या कर्तबगार राणी होत्या, पण न्याय आणि लोककल्याणकारी कामे, शिस्त यामुळे त्या ओळखल्या जात असत. त्यांच्या कार्याचा आणि व्यक्तिमत्वाचा ठसा इतिहासावर उमटला आहे. म्हणून त्यांना म्हणताना नेहमी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर असाच त्यांचा उल्लेख केला जातो. पुण्य जीवनाचा रस निर्माण अशा सगळ्यांची नावं घेतल्याबरोबर होतो. मनुष्य पुण्य जीवनाकडे वळतो. या सगळ्यांना आदर्श समोर ठेवला की, आणि म्हणून हे सगळे पुण्यश्लोक होत. पण या महापुरुषांना हे स्वच्छ तत्वदर्शन आणि त्याच्या प्राप्तीसाठी लागणारी अनन्यता कोणी दिली असेल? कोणाच्या नामस्मरणामुळे त्यांना हे बळ मिळाले असेल? तर हे बळ तो आदर्शमूर्ती अंतर्यामी परमात्माच देत असतो. आणि म्हणून तोच एक खरा काय आहे, पुण्यकीर्ती म्हणावयाचा. त्याच्या अंशमात्राने हे सारे महापुरुष पुण्यश्लोक म्हटला जातात. श्लोक 86, 689 नाम भक्तपड अनामयः. ओम अनामयाय नमः. आंतैर्बाह्यैर्व्याधिभिः कर्मजैर्न पीड्यत इति अनामयः. कर्मजयी म्हटलेलं आहे. कर्मजयी म्हणजे कर्मापासून उत्पन्न होणारे. आंतरबाह्य व्याधिभी म्हटलं म्हणजे आंतर आणि बाह्य व्याधींनी पीडित जो होत नाही, म्हणजे ज्याच्या ठाई कुठलीही व्याधी नाही, आमय नाही, तो अनामय. अनामय शब्दाचा अर्थच तो आहे आमय. 2 पद येतात त्याच्यात अनामयामध्ये. आमय म्हणजे रोग आणि लागलाय म्हणजे नकारार्थी अर्थ. रोगरहित अनामय. आरोग्य संपन्न, आध्यात्मिक, आधिभौतिक, आधिदैविक अशा तिन्ही प्रकारच्या तापांपासून जो मुक्त तो अनामय. आचार्यांनी म्हणून भाष्य केलंय की आंतर्बाह्यैर्व्याधिभिः कर्मजैः न पीड्यत इति अनामयः. तो निर्गुण, निराकार, निरुपद्रव परमात्मा अनामयच म्हणावायचा. जन्म, मृत्यू, जरा, व्याधी, दुःख, दोष ही उपद्रव मालिका, ही अनर्थ परंपरा देहानुषंगी आहे. देहाबरोबर ती येते. पण या दोहोतून सुटका झाली तर तीच काय, पण तिची छायाही उरणार नाही. म्हणून आमचा आदर्श हा देहनिरपेक्ष आहे. नरदेहाचीने साधने सच्चिदानंद पदवी घेणे हे आमचं उद्दिष्ट आहे. देहातीत नरदेहाच एक साधन आहे आणि म्हणून त्याचा मागोवा घ्यायचा, जो कसा आहे, अनामय आहे, व्याधिरहित आहे, जो आध्यात्मिक, आधिभौतिक, आधिदैविक या तिन्ही तापातून जो आम्हाला मुक्त करतो, जो अनामय, त्याचा मार्ग शोधायचा किंवा त्याचा मागोवा घ्यायचा. देहातीत आरोग्य देहात गुंतून कसे साधणार? देहासक्ती तर त्या आरोग्याचा उघड विरोध आहे. म्हणून या परम आरोग्याचा उपाय परमवैराग्य आहे. हे परमवैराग्य आत्मज्ञानानेच लाभते. आधी अंधकार मावळतो आणि मग उषःकाल होतो असं म्हणता येणार नाही कधी. किंवा अंधकार गेला, मावळला आणि मग उषःकाल आला. आत्मज्ञानाचा उदय झाला म्हणजे देहासक्तीचा अंधकार आपोआपच नाहीसा होतो. ही ब्राह्मी स्थिती होय. आसक्ती मावळून देहही गळाला म्हणजे मग आत्मज्ञानाचा सूर्योदय झाला म्हणून समजावे. हेच ब्रह्मनिर्वाण आणि हेच अनामय पद आहे. म्हणजे यालाच अनामय पद म्हणावयाचे. नाही सशरीरस्य सतः प्रिया प्रिययोर अपहतीर अस्ति. जोवर शरीर आहे तोवर उपद्रव, काही अनुकूल काही प्रतिकूल वेदना होतच राहणार आहे. साम्याचा अनुभव तो अमृतानुभव. पदं गच्छन्त्यनामयम्. हा श्लोक जेव्हा आपण गीतेमध्ये शिकतो त्यात हे वाक्य आलेलं आहे
किंवा अमृतत्वाय कल्पते इत्यादी वचनं गीतेमध्ये आलेली आहेत. गीतेमध्ये जे अनामय पद सांगितलंय ते म्हणजे शाश्वत सुखाचे स्थान म्हटलेलं आहे. शाश्वत सुखाचे स्थान म्हणजे निर्विकार पद. कुठलेही विकार ज्याच्यात नाही तो परमात्मा. त्या परमात्मा प्राप्तीसाठी म्हणजे संसार बंधनातून मुक्त होण्यासाठी जो बुद्धियोगयुक्त पुरुष सर्वत्र समत्व बुद्धी आणि कर्मफल त्याग या 2 साधनांनी श्रेष्ठ पद अनामय पद प्राप्त करतो. गीतेमध्ये त्यालाच अमृतत्वाय कल्पते म्हटलंय. अमृतत्व म्हणजे मोक्षस्थिती. सुखे दुःखे समे कृत्वा लाभा लाभौ जया जयौ असा सर्व द्वंद्वांना उल्लंघून जाणारा पुरुष अमृतत्वाला म्हणजेच अमरतेला योग्य होतो. अमरता प्राप्त करण्याचे सामर्थ्य जे आहे किंवा योग्यता आहे ही त्याच्यात येते. मुक्ती हा महान आनंद आहे. पदार्थाच्या संयोग आणि वियोगाने विकार उत्पन्न होतात. हे जे षड्विकार असतात हे कशाने उत्पन्न होतात? तर हे पदार्थांच्या संयोग हे प्राप्त झाले किंवा वियोग झाला तर. म्हणून म्हटलंय समदुःख सुखम यम धीरम पुरुषम न व्यथयंती. ज्याला हे सगळं सुख आणि दुःख सम वाटतं अशा धीर पुरुषाला कशाचाही व्यथा होत नाही, दुःख होत नाही. आणि तोच अमृतत्वाय कल्पते, तोच त्या अमर शाश्वत अविकारी पदाला प्राप्त करून घेतो. कारण ते जे पद आहे श्रेष्ठ पद जे आहे ते कसं आहे? शाश्वत अनामय म्हटलेलं आहे. अमृतत्वाचा लाभ देणारे आहे भगवंताला, म्हणून इथे अनामय म्हटलंय. आणि जो त्रिविध तापांपासून सदा मुक्त होय असा तो भगवान विष्णू जे अनामय होय.